जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करून अनुभव नसलेल्या तरुणाला काम दिले व घाई गडबडीने उद्घाटन केले, त्याच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे 8 महिन्यापूर्वी बसवलेल्या हिंदू स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला होता। सदर पुतळ्याचे अनावरण देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते, पण 3 दिवसापूर्वी सदरचा पुतळा अचानक कोसळला। याची सर्व जबाबदारी नौदलावर व प्रशासनावर केंद्र शासन व राज्य शासन लादत आहे। तर पुतळ्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून याचा अनुभव नसलेल्या तरुणाला काम देऊन पुतळ्याचे घाई गडबडीने उद्घाटन केले। याच्या निषेधार्थ आज इचलकरंजी महात्मा गांधी पुतळा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। तीव्र निषेध केंद्र व राज्य शासनाचा करण्यात आला। यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावस्कर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, शिवसेना शहर प्रमुख सयाजीराव चव्हाण यांनी आपल्या मनोगतामध्ये घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून याला केंद्र व राज्य सरकार जबाबदार आहे असे व्यक्त केले। या आंदोलनामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे शहर अध्यक्ष संजय कांबळे, शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख मलकारी लवडे, शिवसेना माजी शहर प्रमुख धनाजी मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हा अध्यक्ष सुहास जांभळे, माजी नगरसेवक राहुल खंजिरे, अब्राम बापू आवळे, शिवसेना उपशहर प्रमुख संतोष गौड, भरत शिवलिंगे, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमोद खुडे, बाबासाहेब कोतवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजित रवंदे, रवींद्र कांबळे आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या। चला तर पाहूया सविस्तर न्यूज प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह। छत्रपतींच्या समोरच्या बाजूला आपण सगळ्यांनी राहायचं आणि त्या ठिकाणी महाराज आम्हाला माफ करा म्हणून त्या ठिकाणी साक्षात दंडवत त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी घालायचं। मोकळं राहण्याकडं जो राज्य सरकारचा या ठिकाणी कल आहे त्याच्या संबंधातही चौकशी करणं गरजेचं आहे, कारण नौदलाची ही जबाबदारी नाही। केवळ 8 महिन्यात पुतळा पडतोय। आपल्या इथला छत्रपतींचा पुतळा 1962 साली उभा केलाय, त्याला काही कुठं झालेलं नाही। तारा राणींचा पुतळा आहे, या ठिकाणी महात्मा गांधींचा पुतळा आहे, प्रतापगडचा पुतळा 1957 साली जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते त्या ठिकाणी हे अनावरण झालं, पण इथं कुठेही काही घडलं नाही। आणि ही जी घटना या 2 दिवसात घडली ती इव्हेंट मॅनेजमेंट ज्या पद्धतीनं करतात त्यासाठी नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करायचं, याच्यासाठी घाई गडबडीनं एक पुतळा छत्रपतींचा त्या ठिकाणी उभारला गेला। अत्यंत विद्रूप अशा पद्धतीचा पुतळा। काल मी स्वतः बंटी पाटील साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी भेटीला गेलो होतो आणि अतिशय त्यात कुठलीही सुबकता त्या पुतळ्यामध्ये नाही। आतून पोकळ असलेला पुतळा, त्या जो अँगल होता त्याला गंज चढलेला पुतळा, या सगळ्या आणि या संदर्भामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी पुतळ्याचं अनावरण झाल्यावर ताबडतोब तक्रार त्या ठिकाणी मोदींच्याकडे पत्र लिहून केली। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी पत्र लिहून त्यामध्ये तक्रार केली होती। तिथं काल स्थानिक कार्यकर्ते गोळा झाले होते आम्ही गेल्यावर, आणि त्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितलं की इथं असणाऱ्या वाऱ्यामुळं झाडाचं पान देखील पडलेलं नाही। आमच्या घराची छपरं आहेत तशी आहेत, अनेक लोक रहिवासी आहेत त्या ठिकाणी, पण तिथं तसं काही घडलं नाही। आणि पुतळा मात्र एवढा 43 फुटाचा पुतळा हा कोसळतो, त्याचं काम कुणाला दिलं? अनेक मूर्तिकार महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडे न काम देता 24 वर्षाच्या एका नवीन पोराकडे हे काम केलं, आणि मग त्याची शिफारस नौदलाला कोण केली याचा तपास होणं आवश्यक आहे। या पापाचा घडा यांचा भरत आलेला आहे, यांना जागा दाखवणं हे महत्वाचं आहे। त्यामुळं आज आपण महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या वतीनं जे आंदोलन केलं त्या आंदोलनाचा पुढचा भाग अत्यंत शांततेनं अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं आपण या ठिकाणी करू, आणि आपली सगळ्यांची जबाबदारी आहे। जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।